पुण्यातून गर्भवतीच्या दुर्दैवी मृत्यूमागे रुग्णालयाचा संबंध जोडणं चूक असल्याचं दीनानाथ रुग्णालयाचे वैद्यकीय संचालकांनी म्हटलेलं आहे। नातेवाईकांना असेल ती रक्कम भरा असं सांगितलं होतं, मात्र ते कुणालाही न कळवता निघून गेले असं डॉक्टर धनंजय केळकरांनी म्हटलंय। तसंच यापुढे कुठल्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही असा ठराव दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विश्वस्त बैठकीत करण्यात आलाय। तर आत्ताची आपण दृश्य पाहतोय, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा वाद चांगलाच पेटलेला आहे आणि त्यामुळे संचालकांनी आता निर्णय घेतलेला आहे। आता कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही असा ठरावच त्यांनी मंजूर केलेला आहे आणि कुणालाही न कळवता नातेवाईक निघून गेले असंही त्यांनी म्हटलेलं आहे। दुर्दैवी घटनेमागे रुग्णालयाचा संबंध जोडणं चूक आहे असं दीनानाथ वैद्यकीय संचालकांचं स्पष्टीकरण देण्यात येत आहे। नातेवाईकांना असेल ती रक्कम भरा असं सांगितलं होतं, मात्र ते काहीही न कळवता निघून गेले असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि असाच प्रकार पुन्हा घडू नये त्यामुळे कोणतीही अनामत रक्कम भरल्याशिवाय आता रुग्ण नोंदणी होईल, त्यांच्यावर उपचार होतील असाही आता निर्णय बैठकीत घेण्यात आलेला आहे।